प्रश्नातून तुम्हाला समजेलच ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल अशी आशा करतो. महाराष्ट्राच्या मातीत व मातीतील माणसांच्या मनात वजरणार जिने स्वराज्य व स्वाभिमान पेरला, सह्याद्रीच्या शिवारात वाऱ्यासारखा जगला, सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करून जिने स्वराज्य निर्माण केले असे आपणा सर्वांची श्रद्धास्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे होते. स्वतंत्र, समता, बंधुता व न्याय या मूल्यांची शिकवण रामाच्या कृष्णाच्या गोष्ट म्हणून जिजामातांनी शिवरायांना दिली. तर राजा होण्यासाठी जे जे शिक्षण लागतात त्या सर्व शस्त्र व शास्त्राचे शिक्षण शहाजीराजेंनी शिवरायांना दिले. एक आदर्श राजा कसा असावा? परस्त्रेमाते समान मानावी, कष्ट, जिद्द, धैर्य, आत्मविश्वास, अपयशाला खचून न जाता संकटावर मात केली पाहिजे इत्यादी गुण आपण त्यांच्याकडून घेतले पाहिजे. पुढे मी त्यांची राजमुद्रा सांगून स्वराज्य स्थापनेमागील त्यांचा हेतू सांगतो. प्रतिप्रचंड केवळ वर्दी विष्णू रणवी शिवनिता शासुनस्यवशा मुद्रा भद्राय राजिते. याचा अर्थ असा होतो की प्रतिप्रदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणाऱ्या विश्वाने बनलेल्या शहाजी पुत्र शिवाजी राजांची राजमुद्रा लोककलांसाठी शोभते. जाता शेवटी हे सांगणे गरजेचे आहे. शिवरायांचे विचार हीच श्रीमंती. एक विचार समतेचा, एक विचार नीतीचा, ना धर्माचा ना जातीचा, माझा राजा फक्त या मातीचा. जय जिजाऊ, जय शिवराय.